नाही पुन्हा कंठीयन त्या माळ फुलांना. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मोरिया फाउंडेशन अलिबाग कोळीवाड्यामध्ये. गणपती माझा कोळीवाड्याचा राजा या गणपतीच्या दर्शनासाठी आणि साखर चौथीचा गणपती हा आहे. पाहूया आपण या गणपतीची महती आणि किती वर्ष झाले. या नमस्कार. बरं, आपल्या ह्या गणेश उत्सवाला किती वर्ष झाली? आपण 2016 पासून सार्वजनिक साखर गणेशोत्सव साजरा करतो. कोळीवाड्यासाठी कोळीवाड्याचा गणपती आहे. गणपती माझा कोळीवाड्याचा राजा. आपण सर्व कोळी बांधव एकत्र येऊन या गणपतीची स्थापना केलेली आहे. आयोजक फक्त मोरिया फाउंडेशन असला तरी हे गणपती सर्व कोळीवाड्यासाठी आयोजन झालेलं आहे. आम्ही या गणपतीच्या मिरवणुकीची शोभा वेगळीच असते, आकर्षण असते, वेगळीच असते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोळी बांधवांचा डान्स हा बघायचा असेल, त्यांचे लग्न करायला बघत असतो, तसाच हा डान्स आपण या उत्सवाला सुद्धा बघत असतो, मिरवणुकीला बघत असतो. गेले किती वर्ष हा उत्सव तुम्ही साजरा करताय? आज हा 6वा वर्ष आपला. आपण 2016 पासून आणि हा चालू करण्यामागचा उद्देश काही किंवा हेतू काय वेगळा? आपल्या कोळीवाड्याचा एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकांना जवळीक आणण्यासाठी आणि लोकांना काहीतरी गणपतीचा उत्सव जसं लोकमान्य टिळकांनी आपल्याला गणपती एकोपाच्या भावनेने सार्वजनिक गणपती साजरा केलेले, तीच भावना आम्ही मनात धरून या गणपतीची स्थापना केलेली आहे. त्या बाबतीत बरोबर. म्हणजे कसं आहे की घरोघरी गणपती प्रत्येकाचा असतो, पण प्रत्येकाने घरोघरी मजा करत असतो, पण एकत्र येऊन मजा करण्याची जी मजा असते त्यासाठी हा साखर चौथीचा गणपती हा सगळ्या मित्रमंडळींनी मिळून बसवलेला आहे. आणि 6 वर्ष आहेत, असे 600 वर्ष व्हावे, असेच आणखी वर्ष व्हावे. तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. बरं, कोरोना काळामध्ये कशी काळजी घेतात तुम्ही या ठिकाणी उत्सवाच्या वेळी? कोरोना काळामध्ये कोविडचा तर खूपच वाईट प्रादुर्भाव झालेला. 2 वर्षात सर्व लोकांना वाईट अनुभव आलेला आहे याच्यातून. त्या मोर्याला आपलं एवढं